चला मंडळी, आज बनवूयात घरी बनवलेल्या एकदम क्रिस्पी कुरकुरीत पापडीपासून स्ट्रीट स्टाईल दही पापडी चाट। त्यासाठी इथे सफेद वाटाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले। आता कुकरला त्याच्या शिट्ट्या करून घ्यायचे। तर त्यामध्ये थोडंसं मीठ आणि बटाटी घालून घेतली, थोडंसं पाणी घातलं आणि 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या। आता इथे आपल्याला पापडी बनवायची आहे। त्यासाठी इथे मी 1.5 कप मैदा चाळून घेतला। त्यामध्ये थोडंसं मीठ आणि 1 चमचा ओवा घालायचा, 1 चमचा तेल घालायचं आणि तेल सगळीकडे पिठाला चोळून घ्यायचं। आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं। पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही मळायचं, जसं व्हिडिओत दाखवलंय तितकं मध्यम असं पीठ मळून घ्यायचं आहे। आता पीठ बाजूला रेस्टला न ठेवता लगेचच एखादा गोळा घेऊन थोडं थोडं पीठ लावून एकदम पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे। आता चपातीवर काट्याने असे छोटे छोटे होल करून घ्यायचे, म्हणजे पुऱ्या तेलामध्ये तळताना फुगणार नाहीत। आता एखादा बॉटलचं झाकण किंवा डब्याचं छोटंसं झाकण घ्यायचं आणि अशा छोट्या छोट्या पुऱ्या पाडून घ्यायच्या। आता इथे मी सगळ्या पुऱ्या पाडून घेतलेल्या आहेत। पुऱ्या तळताना गॅसची फ्लेम जास्त मोठी करायची नाही आणि तेलसुद्धा जास्त एकदम कडकडीत तापलेलं नसावं। आता हे सगळ्या पुऱ्या आपण तळून घेऊयात। तेल मध्यम इथे तापलेलं आहे, त्यामध्ये आता मी सगळ्या पुऱ्या सोडून घेते। तळताना गॅसची फ्लेम इथे मी मीडियमच ठेवलेली आहे। पुऱ्या तळताना त्याचा रंग जास्त डार्क ब्राऊन नाही करायचा, नाहीतर ते लगेच करपतात, कारण पुऱ्या एकदम पातळ केलेल्या आहेत। थोडासा लाईट गोल्डन कलर आला की लगेचच पुऱ्या काढून घ्यायच्या। तर आता अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेते। पुऱ्यांचा रंगही मस्त इथे छान आलेला आहे आणि पुऱ्या सुद्धा एकदम क्रिस्पी कुरकुरीत झालेल्या आहेत। डब्यामध्ये जर या अशा भरून ठेवल्या तर 15 ते 20 दिवस आरामात टिकतात आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण असे चाट बनवू शकतो। आता इथे कुकर थंड झालेला आहे, बटाटाही छान शिजलाय, त्यामधले वाटाणेही छान शिजलेले आहेत। एका पॅन मध्ये 2 चमचे तेल घेतलं, त्यामध्ये 1 चमचा जिरे घातलं। जिरे चांगलं तळतळल्यावर त्यावर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली, चिमूटभर हिंग घातलं आणि कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं। त्यामध्ये आता 1.5 चमचा धणे पावडर, 1 चमचा जिरे पावडर, पाव चमचा हळद आणि 1.5 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर घालूयात। एक छोटीशी हिरवी मिरची सुद्धा कापून घातली। मसाले चांगले परतवून घ्यायचे। आता मसाले करपू नयेत म्हणून थोडंसं पाणी घातलं आणि मसाले शिजून घ्यायचे। त्यामध्ये आता बारीक चिरलेला 1 टोमॅटो घालूयात, चवीपुरतं मीठ घालूया। मीठ मगाशी सुद्धा वाटाणे शिजताना घातलेले म्हणून प्रमाणातच घालायचं। आता टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी वर झाकण ठेवून शिजून घ्यायचं। आता इथे टोमॅटो सुद्धा छान सॉफ्ट झालेला आहे, त्यावर आता शिजवलेले वाटाणे घालूया। बटाटा आहे तो हाताने कुस्करून घालायचा, जास्त म्हणजे स्मॅश नाही होणार। आता 1 चमचा गरम मसाला घालूयात आणि झाकण ठेवून एखादी उकळी आणून द्यायची। आता इथे भाजी सुद्धा तयार आहे, छान अशी उकळी आलेली आहे। जास्त भाजी पातळ नाही करायची, अशी मीडियम ठेवायची। आता इथे दही घेतलं, दह्यामध्ये आवडीनुसार साखर आणि चिमूटभर मीठ घालायचं। दही चांगलं फेटून घ्यायचं। कोथिंबीर पुदिन्याची चटणी, चिंच गुळाची चटणी, थोडासा कांदा, टोमॅटो, काकडी आणि कैरीचं सीजन आहे म्हणून ते सुद्धा इथे मी घेतलेली आहे। आता आपण चाटची प्लेट तयार करूयात। सगळ्या पुऱ्या अशा मांडून घेतल्या, त्यावर तयार केलेली भाजी, कांदा, टोमॅटो घालून घ्यायचं, काकडी, कैरी बारीक चिरलेली घालून घेतली, दही घालायचं फेटलेलं आणि चिंच गुळाची चटणी, हिरवी चटणी घालून आपल्या आवडीनुसार शेव घालायची, भाजलेली जिरा पावडर, चाट मसाला आणि लाल मिरची पावडर वरून थोडीशी स्प्रिंकल करायची, कोथिंबीर घालायची। मस्त चटपटीत दही पापडी चाट तयार आहे। आता दुसऱ्या पद्धतीने चाट तयार करूयात। अगोदर तयार केलेला रगडा म्हणजे भाजी घालून घेऊयात, त्यावर तयार केलेली पापडी चुरून घालूयात, दही घालूयात आवडीनुसार आणि तयार केलेल्या दोन्ही चटण्या घालून घ्यायच्या। थोडं थोडं जिरा पावडर, चाट मसाला आणि मिरची पावडर स्प्रिंकल करूया, आवडीनुसार शेव घालूयात आणि साईडला पापडी ठेवून देऊयात। तर तयार आहे आपला स्ट्रीट स्टाईल दही पापडी चाट। तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज वसुधा किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।